नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी शिंदे. पारशीमधून होणाऱ्या या पॉडकास्ट शोचं नाव आहे रोल ऑफ आर्ट इन सोशल अवेअरनेस. आपला हा पॉडकास्ट शो आज आपण सुरू करतोय. तर कला क्षेत्रामध्ये काही जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते समाज प्रबोधनामध्ये काय कार्य करतात किंवा त्यांचं कसं काम चालतं, ते किती छान संदेश देऊ शकतात, या हेतूने हा पॉडकास्ट शो निर्माण केलेला आहे. तर आज आपल्या पहिल्या शोमध्ये आपले गेस्ट आहेत आदरणीय महादेव जाधवर सर, ज्यांचा आपण पाहिलं की 25 जानेवारी 2026ला एक टीजर प्रकाशित झाला. पिक्चरचं नाव आहे, फिल्मचं नाव आहे सरपंच द पॉवरमॅन. आणि हा जो चित्रपट आहे जवळजवळ दीड वर्ष लागली याच्या शूटिंगला. आणि हा जो टीजर प्रकाशित झाला त्याची मी आय विटनेस आहे. खूप छान कार्यक्रम झाला, सगळ्यांचा खूप छान त्याच्यामध्ये रिप्लाय आले आणि खूप छान त्यांचा सगळ्यांचा अनुभव राहिला. या संदर्भात आपण आज त्यांच्याशी एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न असा राहील सर की आताची जी सिनेसृष्टीची जी परिस्थिती आहे, मराठी सिनेसृष्टीची प्रोबॅबली की ती कशी आहे. जेव्हा 1931चा काळ होता, 1880चा काळ होता, लोकांनी इम्प्रूव्ह करत गेले. पण 1990च्या दशक 81चं दशक जे मराठी चित्रपटसृष्टीसाठी गोल्डन इरा म्हणतो आपण. खूप चांगले चांगले पिक्चर प्रकाशित झाले. साधन उपकरणं नसताना पण लोकांनी खूप छान पिक्चर बनवले, फिल्म बनवले, लोकांना छान छान संदेश दिलेत गेले. पण आताची जी वर्तमान परिस्थिती आहे तर ती परिस्थिती कशी आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता मी एवढा तर तज्ज्ञ नाही की जुने चित्रपट किंवा एकदम त्यावेळेसचे चित्रपट, मी फक्त चित्रफिती त्यांच्या काही पाहिलेल्या आहेत. काही ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पण आपण पाहत होतो लहानपणापासून, आणि आता पण ते चित्रपट आपण पाहतो. खरंच छान चित्रपट होते. त्यावेळेसचा काळच वेगळा होता. आत्ताची मराठी फिल्म इंडस्ट्री ही सुद्धा फार छान आहे. मराठीमध्ये सुद्धा चांगले चांगले चित्रपट येत आहेत. परंतु तुम्ही म्हणताय तसं काही विचार केला तर हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड यापेक्षा आपले चित्रपट जरा थोडेसे, आणि त्यामुळे जरा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटतं की त्या कम्पॅरिझननं चालणं सगळ्याबरोबर हे गरज आहे. म्हणून मी स्वतःहून एक प्रयत्न असा केलाय की माझा जो हा सरपंच द पॉवरमॅन चित्रपट आहे त्याच्यामध्ये मला असं वाटलं की प्रेक्षकांना काय आवडतं ते द्यायचं. म्हणजे इतर डायरेक्टर पण तेच देतात, परंतु प्रत्येकाची संकल्पना वेगळी असते. बरोबर. पण ज्या वेळेस मला माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की नाही, प्रेक्षकांना आपण हे द्यायचं की प्रेक्षक म्हणला पाहिजे की क्या बात आहे, की असा चित्रपट बनलाच पाहिजे आणि असेच बनायला हवेत. आणि मला आता मी जसं ही टीजर लॉन्च केलेलं आहे 25 जानेवारीला, पोस्टर लॉन्च केले, त्याच्यावरून तर बराचसा मला रिस्पॉन्स चांगला आला. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणाहून माझ्याकडे लोक भेटायला आलेत, काही जण सत्कार करायला आलेत. म्हणजे मला असं वाटतं की लोकांचा सत्कार हाच माझ्यासाठी ऑस्कर आहे. बरोबर. लोक जे मला बोलवतात किंवा प्रेमानं आता बोलवतायत किंवा चांगलं झालंय सर, तुम्ही काहीतरी चांगलं करतायत, हेच माझ्यासाठी चांगलं आहे. बरोबर. काही जणांची मला कमेंट आले की ह्या चित्रपटाला ऑस्कर मिळाला पाहिजे, आणि त्यांनी त्याच्यावर स्माइल टाकले. छान वाटलं मला. अशा बी कमेंट आल्या पाहिजे. बरोबर. कुठेतरी मला डोक्यात पण नव्हतं की ऑस्कर. मला असं वाटलं की चित्रपट जर आपला चांगला झाला तर खरंच ऑस्करकडे आपण जाऊ. बरोबर. म्हणजे ह्या कमेंटमुळे, काही अशा कमेंटमुळे सुद्धा माणूस, बघा तुम्हाला सांगतो की काही गोष्टी असे खाली व्यक्ती जेवढा ज्वालामुखी दाबल तेवढा त्याचा उद्रेक जोरात होणार आहे. बरोबर. आणि असे व्यक्ती सुद्धा मला कमेंट करणारे पाहिजेत. बरोबर. त्यामुळे मी काय केलं की विचार एकच केला की नाही, करायचं, जबरदस्त करायचं. आता बरेचसे चित्रपट आहेत, बाहुबलीसारखे चित्रपटाचे सुद्धा रिव्ह्यू काही लोक अशा टाकतात की जे त्या बाहुबलीमध्ये जे असे धडापासून मुंडका अलग केलं, वेगळं केलं तलवारीनं, ते खाली पडल्यानंतर रक्तच नाही. म्हणजे बघा की तलवारीला रक्त नाही किंवा कधी त्या याला नाही, असं त्या एवढ्या मोठ्या चित्रपटात सुद्धा अशा काही छोट्या छोट्या कमतरता काढू शकतात. तर माझ्या चित्रपटाचं काय काढणार? मी काय म्हणतो, माझे चित्रपट मी माझ्या पद्धतीनं माझ्या लेवलनं बजेट लावून केलेलं आहे, पण बिग बजेट सारखा मूवी आहे. बरोबर. आणि बिग बजेटच म्हणावं लागेल, कारण आमच्या लेवलनं ते बिगच बजेट होतं. बरोबर आहे सर. कारण आपण जर कम्पॅरिझन करत राहिलो किंवा समजा आजकालचा जो जनरेशनवरती इम्पॅक्ट आहे, मग मिलेनियर असू द्या किंवा जेनझी असू द्या, त्यांच्यावरती कोरिया म्हणा, USA म्हणा, हॉलिवूडचा त्यांचं जे रहनसहन आहे सगळ्याला ते कॉपी करतायत जनरेशन. मग या गोष्टीचा विचार करता आपल्या एक महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राची एक स्थान आहे, मराठी चित्रपट सिनेसृष्टीमध्ये एक स्थान आहे मराठीचं.
ते कसं आपल्याला एक इम्प्रूव्ह करता आलं पाहिजे. त्याचे जे महत्त्व आहे ते आपल्याला वर्धित ठेवता आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपला हे प्रयत्न आहे सर. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हा आपला प्रयत्न खूप यशस्वी होणार. कारण असं म्हणतात की नियत साफ तो मुराद हासिल. जेव्हा तुमचे जे हेतू आहे एखादी गोष्ट करण्यामागचा जो भाव आहे, जे इंटेन्शन आहे, ते जर तुमचं समाजाच्या हेतूनं, समाजाच्या कलेनं किंवा एक चांगलं असेल तर त्याला सक्सेस मिळाल्याशिवाय राहत नाही सर. माझा दुसरा प्रश्न असा राहील की सर हे जेव्हा ही तुमची जर्नी झाली, जेव्हा तुमचं शूट सुरू झालं ते आत्तापर्यंत, मग या सगळ्या शूटच्या दरम्यान या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक चांगले वाईट अनुभव आले. अनेक ठिकाणी तुम्हाला म्हणजे फेल्युअर पण आलं, तुम्ही त्याला कॉन्कर पण केलं, या सगळ्या गोष्टी आल्या. इतक्या सगळ्या टीममध्ये काम करताना, टीम वर्क करताना आपल्याला अनेक लोकांशी कोप करावं लागतं. त्यांचे स्वभाव वेगळे असतात, संस्कार वेगळे असतात, सवयी वेगळ्या असतात. एकत्र राहणं, सगळं शूट करणं हा खूप मोठा प्रवास आहे. कारण आपण पाहतो घरामध्ये 5 माणसं असेल तर त्यांचं पण तुम्ही एक होतं. तर हा तर एक मोठा टीमचा वर्क होता. तर तुमचा त्याबद्दल काय अनुभव राहील? पहिलं तर मी माझ्या सगळ्या टीममधील जे माझे सदस्य आहेत, मी सगळ्यांना माफी सुद्धा मागेन. कधी कोणाचं माझ्याकडून मन दुखावलं असेल तर त्याबद्दल मी त्यांची माफी मागणार. आणि मी सर्वांना फक्त एकच सांगत होतो आल्यानंतर, इथं ज्यावेळेस माझ्याकडे आले त्यांना सांगितलं आपण चित्रपट करतोय, आपण एखाद्याच्या लोकेशनवर गेलो, एखाद्याच्या घरी गेलो तर तिथं आपण कशा पद्धतीने आपलं बिहेव ठेवलं पाहिजे. यासाठी मी कधी कधी आपल्या कलाकारांना माझ्या थोडंसं चिडत होतो, परंतु आमच्यामध्ये कधीही कोणामध्ये मतभेद झालेच नाही. बरं. कधी कधी काही कलाकार यायचे, सांगायचे मला हे असं करतो तसं करतो. अरे सोडा, आपण चित्रपट करतोय, काय करायचं आपल्याला एकमेकांचं. तुम्ही माझ्याबरोबर आहेच किती दिवस, बरोबर. एक 15 दिवस, महिना, 1.5 महिना, 2 महिने. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा डबिंगलाच येणार आहे. तोपर्यंत माझ्या संग पुन्हा कोणी येणार नाही. एकदा शूटिंग झाल्यानंतर तुमचा मला फोन सुद्धा येणार नाही, मी सांगायचं त्यांना. आणि तसंच झालं. म्हणजे एकदा शूटिंग संपल्यानंतर जे गेला की ते डबिंगलाच मी त्याला फोन केला, बाबा तुझी डबिंग आहे, तू ये. बरोबर. झाला का सर पिक्चर, झाला का नाही, अजून तुझी डबिंग करायची. म्हणजे हे काही कलाकारांना माहीतच नसतं. काही नवीन कलाकार पण मी घेतले होते, आणि ते नवीन असे कलाकार घेतले की ते आता त्या चित्रपटात वाटते की त्यांचे 25 तरी चित्रपट कम्प्लीट झालेले असावे. म्हणजे एवढं आम्ही त्यांना ट्रेन केलं होतं. ओके. आणि हा चित्रपटाला आम्ही एवढी मेहनत घेतली, सगळेच कलाकार, नवीन असो जुने असो, सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली. हा, हे सगळं करत असताना मला त्रास होत होता. काही कलाकार ऐकायचे नाहीत, काही कलाकार इकडे निघून जा, तिकडे निघून जा. कधी कधी स्क्रिप्ट नीट पाठ नसायची त्यांची. म्हणजे तर आपण कुठवर टॉन्ट करणार, बरं टॉन्ट केला, परंतु त्याचं जे भावना आहे ते बाहेर येणंच त्या स्क्रिप्ट मधल्या, त्याच्या कलाकारीतनं दिसणं हे गरजेचं आहे ना. बरोबर. ते का पाठ करून का भाषण करायचंय का. बरोबर. आता तुम्हाला सांगतो, माझ्या आईचा रोल केला भक्ती जाधव मॅडम. मी त्या दिवशी सुद्धा म्हणलो त्यांना, मी खवळलो. ते कलाकार असं त्यांना खवळलो, मॅडम तुमच्याच्यानं होत नसेल तर माझ्याकडे दुसरी लेडीज तयार आहे, प्लीज मला सांगा आताच. म्हणजे तुमचे 2 सीन झालेले आहेत, ते सीन कट करून मी तुम्हाला दुसऱ्या रोलमध्ये घेतो, परंतु तुमच्याच्यानं होतंय का नाही. मग त्यावेळेस अशी परिस्थिती आली होती की तो इतका पॉवरफुल डायलॉग होता शिवाजी महाराजांवर, म्हणजे तर तो पॉवरफुल डायलॉग मला त्या चित्रपटामध्ये तसाच पाहिजे होता. मग मी त्यांना थोडंसं बोलल्यानंतर त्यांनी आतमध्ये गेले, ते प्रॅक्टिस केली थोड्या वेळ, 15 मिनिटं, आणि मग बाहेर आले ना, असा डायलॉग बोलले की तो त्या सिनेमागृहामध्ये हिट होऊ शकतो. म्हणजे असे बी काही गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या. सगळे हौशे नवशे गवशे सगळे एकत्र घेऊन आम्ही त्याच्यात समाविष्ट आहोत. तर सगळे आम्ही एकत्र झालून हा चित्रपट आम्ही कसा तरी तयार केलाय. हा चित्रपटाचा टीजर आपला लॉन्च झालेला आहे, तुम्ही बघितलात म्हणून माझ्याकडे आलात. मला आनंद वाटला की तुम्ही आमचा पॉडकास्ट घेताय. तर आता प्रेक्षकांनीच सांगू द्या की हा टीजर कसा झालेला आहे, आणि पिक्चर माझा नंतर बघायला आल्यानंतर त्यांना काय आनंद वाटेल. याचे अजून गाणे, म्युझिक तर गाणे अप्रतिम आहेत. ते प्रेक्षकांना मी नंतर, आता म्युझिक लॉन्च होणारच आहे त्यावेळेस त्यांनी बघणारच आहे. सर, आणि काही कलाक्षेत्र जे आहे, जे सिनेसृष्टी आहे, यांना जे अभिनेता आहेत, अभिनेत्री आहेत, यांना जे जनरेशन आहे, पाहणारे जे लोक आहेत, त्यांना खूप आयडिया समजत असतात, त्यांना कॉपी करत असतात, त्यांच्याकडून चांगल्या वाईट गोष्टी घेत असतात. तर जो काही मीडिया आहे किंवा जे काही आपलं जे सिरियल्स असू द्या किंवा फिल्म्स असू द्या,
एक समाज प्रबोधनामध्ये ह्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपण पाहतो. कारण तुम्ही जे डिलिव्हर करताय, जे तुम्ही दाखवताय, प्रेक्षकांना प्रकाशित करताय, याच्यामध्ये खूप तुम्हाला काळजी घ्यावी लागते की आपण काय मेसेज देतोय, लोकांवरती याचा काय इम्पॅक्ट होणार आहे, लेकरांवरती काय इम्पॅक्ट होणार आहे, फॅमिलीमध्ये कायचे रिपकर्शन येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस ठेवून तुम्हाला हे कार्य करावं लागतं सर. कारण आज आपण पाहतोय की जर बॉलिवूड घ्या, हॉलिवूड घ्या, ज्या गोष्टी आहेत की खूप मोठा संघर्ष आहे त्यांच्या पाठीमागं. आपण पाहतो की हा अभिनेता एवढा फेमस आहे, त्याने एवढे पैसे कमवले, पण पडद्या मागचं जे त्याचं जीवन आहे ते आपण कधी पाहिलेलं नसतं. कारण त्यांच्या लाईफमध्ये एवढे डिसिप्लिन असतात, टाइम टू टाइम उठणे, टाइम टू टाइम खाणे, तेच खाणे, दुसरं काही न खाणे, खूप सारा डिसिप्लिन असतो, खूप सारं सॅक्रिफाईस असतं. म्हणून तो पैसा आणि ते फेम तुम्हाला दिसत असतं. कारण असं म्हणतात की मेहनतीशिवाय कोणाला पाण्याचा ग्लासही नाही मिळत. हे एकदम खरं आहे सर. पण या सगळ्या संघर्षामध्ये आपण पाहतो की नेपोटिझम फेस करतात, संघर्ष फेस करतात, असुरक्षिततेचा भाव असतो. तुमच्याकडे आज फेम आहे, उद्या राहत नाही. मग या सगळ्या गोष्टीतून तुम्ही क्रॉस करत असताना तुम्हाला स्वतःच्या मनाची शक्ती एक स्टेबल ठेवावी लागते, मनामध्ये धैर्य ठेवावं लागतं, संतुष्टता पण ठेवावी लागते. आपण पाहतोय कारण सुसायडल केस पण खूप वाढत आहेत. सुसायडल केस असतात, डिप्रेशन सारखे आजार आहेत, काही लोक व्यसनाधीन होतात, फेल्युअर पचवू शकत नाहीत ते. कारण सडन तुम्ही एकदम तुमचा स्लोप वरती जातो आणि सडन तुम्ही बॅक टू द बेस येता. हे सगळं जे असतं ते कोप अप करणं खूप मुश्किल असतं. तर सर मला तुम्ही सांगा की बाबा की ह्या सगळ्या गोष्टी कॉन्कर करताना माणसाने कसं राहिलं पाहिजे, मग मनामध्ये धैर्य ठेवण्यासाठी, सहनशीलता ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही थोडं तुमचं मत मांडा सर. तुमचं म्हणणं बरोबर आहे की एकदा फेम मिळाली तर माणसाला वाटतं की ती कंटिन्यू राहील. एखाद्या व्यक्तीच्या आपण समोरनं चाललो आणि त्यानं मला नमस्कार न करणं हे सुद्धा माझ्यासाठी असं इथं लागणारं असतं की बाबा कुठेतरी आपला इगो दुखावला जातो. तर तो दुखवू नये. मग आपल्याला त्यासाठी सातत्य ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बघा तुम्हाला सांगतो की हे सातत्य जर म्हणलं, आता मोठे मोठे अभिनेते जे सलमान खान असतील, अक्षय कुमार असतील, बरेचसे, त्यांना सुद्धा रोडवर उतरून पब्लिसिटी स्वतःची करावी लागायला लागलेली आहे. आता आपण पाहतोय. मधलंच उदाहरण बघा, अॅनिमल चित्रपट आल्यानंतर बॉबी देओल साहेबांना भरपूर फेम मिळाला. बरोबर. धुरंधर मध्ये अक्षय खन्नाचा गाणं मिळाला. बरोबर. कधीपासून कधीपर्यंत आहे. बरोबर. त्यांचे जर तुम्ही बॅकला जाऊन पाहिलं थोडंसं की बाबा कशा पद्धतीने ह्यांनी इतके दिवस पचवलं असेल हे सगळं. बरोबर. म्हणजे स्वतःशी संघर्ष आणि जगाशी संघर्ष कसा केला असेल तर ते खूप खूप म्हणजे अवस्था त्यांची, मी म्हणतो की आपण खूप मजेत आहेत उलट. बरोबर. पण ते खूप अवघड आहे. कारण एकदम बिग हिट देणं आणि परत एकदम तुम्ही फेस करणं हे थोडं करायला मुश्किल आहे. आणि मला असं, माझं असं असतं की मी पहिल्यापासूनच, माझा स्वभाव कसा आहे, एकदम असा सगळ्याबरोबर मिक्सअप. मी पहिला तर विचार करतो की भगवंतानं जी आपल्याला दिलंय, माझ्याकडे काहीच नव्हतं. मग मी सक्सेस आणि अनसक्सेस याचा विचार करायला मला काही गरजच नाही. बरोबर. नव्हतं ते आता आहे. बरोबर. उलट मी म्हणतो की आता इथनं पुढं मला सक्सेस मिळालं तर भगवंताची कृपा असेल. बरोबर. आणि जरी समजा ह्याच्यामध्ये पुढं माझं काही नाही चाललं तरी सुद्धा ते सुद्धा मी मान्य करणार. बरोबर. पण ह्याच्यामध्ये मी असं डिप्रेशन मध्ये जाणार नाही कुठं. बरोबर. किंवा असं मला कुठलंही काय वाटणार नाही की बाबा मी ह्याच्यामध्ये नाही. आता तुम्ही विचार करा की काही लोक राजकारण असू द्या, राजकारणात काही लोक 5-5 पंचवार्षिकला सुद्धा पडतात, निवडून येत नाही. त्यांनी काय करायचं. बरोबर. काही चित्रपट काही जणांचे, आता आपले विजय थलपती सर, पहिला चित्रपट त्यांचा झाला, त्या चित्रपटाला सगळ्यांच्या अशा कमेंट आल्या की हा हिरो दिसतच नाही. हा हिरो, असला हिरो असतो का. आणि आज ते टॉपचे हिरो आहेत आणि आज त्यांचा टॉपचा आणि सगळ्यात मोठे नेते सुद्धा आता ते. हो बरोबर. आणि चांगली एक व्यक्ती पण आहे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात. मग मी म्हणतो की ते एवढे लोक, आता त्यांना सुद्धा असं वाटलं नव्हतं का, मग त्यावेळेस त्यांनी विचार करायला पाहिजे होता, याला मला सगळ्यांच्या कमेंट यायला लागलेत की मी हिरो दिसतो का नाही दिसतो. त्यांनी तो बघितला नाही, विचार केला नाही, त्यांनी करत राहिले. बरोबर. पण ऍक्टिंगच्या जोरावर आज ते खूप, म्हणजे त्यांनी अभिनेताच नाही तर नेता सुद्धा बनलेले आहे. बरोबर. सरकारने तो मी विचार करतो नेहमी. आणि मला असं वाटतं की आपण सुद्धा फक्त करत राहिलं पाहिजे. काय पावती द्यायची ती जग देईल. बरोबर. प्रेक्षक आमचे मायबाप आहेतच. एक छान व्हिडिओ ऐकला होता मी शशी सरांचा. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही प्रोसेस लवर बनव.
म्हणजे सरांनी म्हणतात तसं तुम्ही जी प्रोसेस आहे सक्सेसची त्याच्यावरती तुम्ही चलत राहा तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा जसं जसं तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येत जाईल ऑटोमॅटिक तुम्हाला सक्सेस अप्रोच होणारच आहे. या तत्वाने तुम्ही जगत राहिला तर नंतर तुम्हाला फेल्युअरचं टेन्शन येणार आहे, नंतर तुम्ही नेम फेम मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये अडकणार आहे. बरोबर आहे सर. कारण या सगळ्या गोष्टी कुठेतरी सगळ्या गोष्टीवरती इम्पॅक्ट होत असतो. जेव्हा आपण एक फील्ड चूज करतो तेव्हा तिथे आपली फॅमिली पण इन्व्हॉल्व असते, समाज पण इन्व्हॉल्व असतो, आपण स्वतः इन्व्हॉल्व असतो. तर या आर्टचं जे क्षेत्र आहे, कला क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये खरंच माणसाने स्टेबिलिटीनं थोडंसं मानसिक धैर्य किंवा मानसिक शांतीसाठी काही मेडिटेशन करणे, ध्यान करणे किंवा काही रिच्युअल्स तुमचे असतील जे ते परिपाठ वगैरे ते करणे आणि थोडंसं स्पिरिच्युअल नॉलेज पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणून कुठली परिस्थिती आल्यानंतर आपण काय करायला हवं. सर आता म्हटले की जो होगा अच्छा ही होगा, जो हुआ वो भी अच्छा ही हुआ. हे जे गीतेचे सार आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. आपण मनाला त्याप्रमाणे स्टेबल करू शकतो. या गोष्टीचं पण तेवढंच महत्व आहे सर. कारण आपल्याला 2 रोल आहेत. एक तर तुम्ही कलाक्षेत्रामध्ये पिक्चरमध्ये एक तुमचा रोल आहे आणि वैयक्तिक लाईफमध्ये पण आपण एक हिरो असतो, हिरो पार्टधारी असतो. तर ईश्वराने प्रत्येकाला एक रोल दिलेला आहे. त्या रोलवरती तुम्हाला काम करता आलं पाहिजे, स्वतःमध्ये परफेक्शन आणता आलं पाहिजे, इम्प्रूव्ह करता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर संतुष्ट राहता आलं पाहिजे. जेव्हा संतुष्टता असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक अप्रोच होणार आहेत. कारण संतुष्ट जे मन असतं ते शांत असतं आणि स्टेबल असतं. ते प्रत्येक गोष्ट ही खूप छान प्रकारे करू शकतं. तर या सगळ्या गोष्टीसोबत, या सगळ्या संवादासोबत आपण आजचा संवाद इथेच थांबूया. थँक्यू सर. थँक्यू तुमचं. ओके, थँक्यू. धन्यवाद.